नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका जाधव पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की आजकाल प्रत्येकीला साडी नेसणं खूप कठीण जात आहे, त्यामुळे साडी नेसली जात नाही। तर त्यासाठी एक आपण छान असा ऑप्शन्स घेऊन आलेलो आहोत की जेणेकरून प्रत्येकीला साडी नेसणं खूप इझी जाईल। तर आपल्या नॉर्मल साडीचीच मी इथे साडी स्टिच केलेली आहे, जी आपण 1 सेकंदाच्या आत इथे नेसू शकतो। तर याचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की तुम्ही घरी सुद्धा ही साडी शिवू शकता। जर तुम्हाला नाही स्टिचिंग येत नसेल तर तुमचा कोणी टेलर असेल त्यांच्याकडे तुम्ही शिवून घेऊ शकता। तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केला आहे तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत तुमच्या शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे। तर चला आपण पाहूया त्याचा व्हिडिओ। तर ही स्टिच केलेली साडी आहे। तर ही साडी आपण कशी स्टिच केली ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये लक्षात येईल। तर याचा हा पदर आहे आणि ही साडी आहे। तिथे पाहू शकता तुम्ही ह्या मिऱ्या आहेत, तर ह्या मी स्टिच केलेल्या आहेत पूर्ण अशा। तर हा घालायला बघा तुम्ही आता किती इझी आहे। इथे मी इलास्टिक लावलेला आहे कारण त्यामुळे काय होईल की आपल्याला स्ट्रेचेबल राहते साडी आणि पटकन घालायला इझी जाते। तर हा फक्त तुम्हाला इथे नॉर्मल आपण पेटीकोटवर घालायचे आहे, नेसायचे आहे। तुम्ही जीन्स आणि याच्यावरती पण नेसू शकता तुम्ही पेटीकोट, जर नाही तुम्हाला हे करायचं असेल तर। इथं वन साइड जर सोडायची आहे। आता ही माझ्या क्लायंटची साडी आहे, त्यामुळे मी प्रॉपर इथे ब्लाउज बरोबर रॅप करून नाही दाखवू शकते। तर ही पूर्ण कशी दिसते मी तुम्हाला तेही दाखवेन। तर हे अशा प्रकारे साडी झालेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हा साडीचा नेसता पदर आहे, म्हणजे जिथून आपण साडी स्टार्ट करतो तो भाग ओपन करायचा आहे आणि तिथून आपल्याला काउंटिंग करायचं आहे। तर तिथून आपल्याला जितकी कमर आहे त्याच्यामध्ये 10+ इंच घ्यायचे आहेत। तर इथं मी पूर्ण साडी ओपन केली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण आता कमर इथे आहे 36, त्याच्यामध्ये +10 इंच करून आपण मार्किंग करणार आहोत। तर इथे अगदी साडीच्या शेवटच्या भागापासून आपल्याला मेजरमेंट करायचं आहे आणि इथे 36 वर आणि +10 इंच म्हणजे 46 वर मी इथं मार्किंग केलेलं आहे। जिथं 46 येतं तिथे आपण एक हलकासा कट मारणार आहोत, कारण आपल्याला ते लक्षात यावं की बाबा इथून आपलं मार्किंग आहे। तर तिथे मी कट मारला आहे। आता सेम आपल्याला काय करायचं आहे, पदराच्या साईडवरून आपल्याला घ्यायचं आहे। तर इथे पदराच्या साईडवरून तुम्ही पाहू शकता की मी 90 इंचाचं मार्किंग करणार आहे। तर असाच काउंट करत घ्यायचं आहे आपल्याला। तर कंपल्सरी 90 इंच सगळ्यांसाठी पदर ठेवायचा आहे। तर तिथे पण एक आपण कट मारून घेऊयात। तर हा कट मारल्यानंतर तो पहिला कट आणि हा कट या दोन्हीमधला जो कपडा आहे त्या कपड्यांचे आपल्याला प्लीट्स करायचे आहेत। तर शेवटच्या याच्यापासून आपण प्लीट्स घालायला सुरुवात करायची आहे, यानी की मिरी करायची आहे आपल्याला। इथे मिऱ्या घालायच्या साडींच्या आणि त्या जिथपर्यंत पदराचा कट मारला आहे तिथपर्यंत पूर्ण मिरी करून घ्यायची आहे आणि त्याला पिनअप करायचं आहे। तर साधारण 8-9 मिरी होतात। तर इथे झालेला आहे, आता आपण ह्याला पिनअप करून घेऊ। तर पिनअप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मी साडी अशी ओपन करून ठेवली आहे। तर हे काही असं दिसत आहे। तर इकडच्या बाजूला आपल्याला आता बेल्ट लावायचा आहे आणि आपल्या जितक्या मिऱ्या आहेत तिथपर्यंत आपल्याला स्टिच करायचं आहे। तर स्टार्टिंगला आपण काय करायचं, इथे हाईट काउंट करायची आहे, जितकी आपली हाईट आहे तेवढं हे करायचं आहे। तर इथं 41 आहे, तर 41 वर मी मार्क केलं आहे आणि त्यानंतर वरून मी मेजर केलं तर 5 इंच येत आहे। तर 5 इंचाचं आपण इथे हे करून पूर्ण आखून घेतलं आहे। आता दुसरं काय, इथे कॅनव्हास पेपर घेतलेले आहेत मी। तर 2 कॅनव्हास 16-16 इंचाचे आणि मधला जो इलास्टिक लावायचा आहे तो 7 इंचाचा। तर इथे आता आपण दोन्ही कॅनव्हासमध्ये
हा इलास्टिक जॉईन करून घ्यायचा आहे। तर इथं माझी जी इलास्टिक आहे ती थोडीशी छोटी आहे, तुम्ही 1-1.5 इंचाची इलास्टिक ठेवू शकता किंवा सेम ही असली तरी चालून जाईल। तर अशा प्रकारे दोन्ही कॅनव्हसमध्ये मी इलास्टिक जॉईन केली आहे। आता इथे मी फॅब्रिक घेतला आहे 4.5 इंचाचं आणि त्याची लेंथ जी आहे ती जवळजवळ 50च्या पुढे आहे। तर आता आपण अशा प्रकारे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर हलकासा अगोदर फोल्ड करून स्टिच करायचं। इथे इलास्टिक जे आहे तर इलास्टिकच्या तिथे आपण हलकंसं प्रेस करून ओढून स्टिच करायचं आहे। तर पूर्ण एंडपर्यंत आपल्याला हा फोल्ड घेऊन स्टिच करायचा आहे। त्यानंतर आपण इथे पाहू शकता थोडासा फॅब्रिक उरला आहे, तो आपण कट करून काढू। तर असा अजून एक फोल्ड करायचा आहे आणि मग स्टिच करायचा आहे। तर जिथे इलास्टिक येते तिथं मात्र दोन्ही हाताने ओढून मग स्टिच करायचं आहे आपल्याला। तर अशा प्रकारे आपण शिवून घेणार आहोत। तर आता इथं पूर्ण माझा बेल्ट साडीचा जो तयार झालेला आहे, तर एकदा तुम्ही पूर्ण पाहून घ्या की कसा दिसत आहे। तर अशा प्रकारे हा बेल्ट आहे। आता आपल्याला हा मिरीपासून कमरेच्या एंडपर्यंत स्टिच करायचा आहे। तर इथं मी साडी घेतली आहे, त्याचा पदर जो आहे असा ओपन ठेवायचा आहे पूर्ण आणि वरूनपासून जिथं आपण मार्किंग केले तिथपर्यंत आपल्याला हे स्टिच करायचं आहे। तर मिरी जे आहे ते लक्षात ठेवायचं, तुम्हाला एकावर एक व्यवस्थित प्रॉपर ठेवायची आणि मग इथे शिलाई मारायची आहे। तर असं करून आपण जितकी मी मार्किंग केली आहे तिथपर्यंत आणायचं आहे। फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे की मिरी बरोबर ठेवली पाहिजे आणि मग जिथे आपली लाईन आली आहे तिथे आपण हा बेल्ट जोडणार आहोत। तर असं सरळ करायचं आहे इथे आणि मग हा थोडासा बेल्ट आतल्या बाजूने फोल्ड करायचा म्हणजे फिनिशिंग राहील चांगली। आणि मग जिथं आपण मार्किंग केले तिथे जो आपण अर्धा इंचाचा गॅप सोडला आहे बेल्टला, तर अशा प्रकारे बरोबर स्टिच करायचा आहे। आणि जिथे इलास्टिक येईल तिथे दोन्ही हाताने बेल्टला ओढायचा आहे, म्हणजे तो साडीमध्ये पण एक्स्ट्रा फॅब्रिक कव्हर करतो। आता शेवटपर्यंत आपण हा बेल्ट असा स्टिच करणार आहोत। इथं थोडासा फॅब्रिक उरला आहे तर ते कट करून आतल्या बाजूला असं फोल्ड करून स्टिच करायचं आहे, डबल स्टिच। तर आता इथे आपण काय करणार आहोत, इथे लुक्स लावून घ्यायचे आहेत आपल्याला। हा पिन पहिलं काढून घेऊ आणि इथे आपल्याला हुक्क लावायचे आहेत। तर जे तुम्ही पाहता की जेंट्सच्या पॅन्टला जे हुक्स असतात तसे मोठे हुक्स इथे लावायचे आहेत, तर ते अगोदरच लावून घ्यायचे। तर हे मार्केटमध्ये इझिली जिथून तुम्ही शॉपमध्ये अस्तर वगैरे घेता तिथे भेटून जातात। तर असं हे लावून त्याला वर आतल्या बाजूनी पण छान असं प्रेस करून त्याला आतून एक हे येतं ते लावून बंद करून द्यायचं आहे। तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 पण लावू शकता किंवा हा एकही लावलं तरी काफी आहे। तर इथे मी 2 लावलेले आहेत, हा एक आहे आणि अजून एक त्याच्या बाजूलाच अजून एक लावलेला आहे। एकावर पण कम्फर्टेबल राहतं। तर इथे मी दोन्ही असे हुक्स लावून घेतलेले आहेत। आता हे आपण स्टिच करण्याच्या अगोदरच केलं आहे, कारण आपले बेल्ट जो आहे तो फिनिशिंगमध्ये राहतो। आता साडीच्या एंडपासून आपण बेल्टला फोल्ड करायचा आतल्या बाजूला आणि असा स्टिच करायचा, म्हणजे काय होईल, मिरीच्या बाजूचा जो पार्ट आहे तो खूप व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो। तर इथे जिथे आपला इलास्टिक आहे तिथे लक्षात ठेवायचं आहे की तो थोडासा ओढायचा आहे आणि मग स्टिच करायचा आणि दोन्ही हाताने ओढायचं। एक हात मागच्या बाजूला ठेवायचा आहे ओढताना, म्हणजे तो व्यवस्थित स्टिच होतो। आणि जिथं मिऱ्या आहेत तिथं खालच्या बाजूने मिऱ्या पण व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मग स्टिच करायचं आहे। तर इथे पूर्ण आपलं स्टिच करून झालेलं आहे। मिरीपर्यंत पण तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित अगदी स्टिच केलेलं आहे आणि इथं डबल स्टिच करून हे कट करून काढायचं आहे। आणि हा आपला साडीचा बेल्ट रेडी झालेला आहे। आता आपल्याला दुसरे लूप्स लावायचे आहेत। तर इथे तुम्ही
आपल्या जितकी कमर आहे 36, तर असा फोल्ड करून 36चं मेजर करायचं आहे आणि इथे बरोबर लूप्स लावून घ्यायचं आहे. तर बरोबर काउंटिंग करायचं आपलं आणि मग लावून घ्यायचं. तर दोन्ही लूप्स इथं लावून घेणार आहे मी.